सुशील नाईक वेल्डन आमचे राकेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते आमचे सहयोगी बंधू येस ब्रँडेड गॉगल सचिन नंतर चालेल का येस एक ब्रँडेड गॉगल आणि ती प्रस्तुत केले AR स्ट्रायकरचे ओनर प्रेमजी नाईक एक गॉगल आमचे सहयोगी बंधू आदरणीय राकेशजी भोईर यांच्याकडून प्रदान केला जातोय वेल्डन सुशील नाईक बॅक टू बॅक 2 टायटल प्लेअर ऑफ द मॅच खुश केलाय का गोलंदाजी पाहिलं सचिनने खूप स्तुती केली होती का आम्ही सुशील नाईक आमचा स्ट्रायकर बॉलर होता का परंतु आता काय कळत नाही विचारलं तर नोकरी निमित्त वेळ मात्र सुशीलला व्हॉट अ लवली इम्प्रेसिव्ह बॉलिंग परफॉर्मन्स बाय सुशील नाईक बॅक टू बॅक 2 टायटल प्लेअर ऑफ द वेल डन सुशील चला 12th मॅन दोन्ही टीमचे 12th मॅन मायरा मिस्ट्री आम्ही दुरुस्ती केली नॉट मिस्ट्री हियर मायरा मिस्ट्री टीम 12 मॅन आणि धारावी स्ट्रायकर 12 मॅन प्लीज दोन्ही टीमचे राखीव करून आमच्या कोम बॉक्स मध्ये आतापर्यंत अजूनपर्यंत आलेलं आहे आम्ही प्रतीक्षा करीत आहोत एक चेंडू टाकल्याच्या अगोदर दोन्ही राखीव खेळाडू दोन्ही टीमचे इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पोहोचणं अनिवार्य आहे ही नम्रतेची विनंती आहे बोथ ऑफ द टीम मायरा मिस्ट्री अँड धारावी स्ट्रायकर पाचवी मॅच टॉस जिंकली आहे सचिन हिराजी नाईक टीम कॅप्टन ऑफ द मायरा मिस्ट्री एक मॅच हारले मायरा मिस्ट्री ही मॅच खूप इम्पॉर्टन्स आहे तर धारावी स्ट्रायकर एक मॅच जिंकले एक विजेता एक पराभूत अशी टीम आमने सामने औचित्य आहे पर्व 3 डायनामिक प्रीमियर लीग अर्थात धारावी प्रीमियर लीग DPL 2025 पुन्हा एकदा आम्ही कळकळीचे आवाज देतो दोन्ही टीमच्या कॅप्टनना प्लीज सेंडिंग युअर 12 मॅन ॲज इज as पॉसिबल टू जॉइन अस स्वागत आहे 12 मॅनचं राखीव खेळाडू दोन्ही टीमचे आलेले आहेत तुमचं सरसे असे स्वागत करतोय मच्छिंद्र नाईक दुरुस्ती करतो आम्ही कारण 12 मॅन आम्हाला सांगाल तेच आम्ही विचारलं पहिल्यांदा भोईर होते कारण धीरेजचे काका आहेत त्यामुळे आम्ही स्पष्ट जाणवलं की नॉट नाईक इज अ मॅन लिजन प्लेयर मच्छिंद्र नाईक तीच जोडी कायम ठेवले एक बाजूला पाहिलं मच्छिंद्र आहे दुसरे बाजूला दीपक पाटील आणि बॉलिंगचा झिम्मा घेतला पहिले ओट टाकण्यासाठी 40+ गजानन नाईक पॉइंट खडे केले पॉइंट कव्हर पॉइंटच्या बाजूला शॉट एक्स्ट्रा कव्हर फाईन एक्स्ट्रा कव्हर लिमिट ऑफ पहिला चेंडू 4 क्षेत्ररक्षण पहा एकदम रांगेत पण अंतर आहे पॉइंट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर वाईट इज लिमिट ऑफ आणि पहिला हाती चेंडू दिलाय 40+ अगेन्स्ट 40+ हा या प्रीमियर लीगचा नियम आहे पहिला चेंडू इनिंगचा खेळणार 40+ त्याला सामना करा ओ पहिला चेंडू किमती विकेट मच्छिंद्र भोईर गॉन खरा पहिल्या बॅट मध्ये काय बरसली होती काय त्याचा चौकार नाईक अनबोल बाय गजानन नाईक पहिली सफलता पहिल्या चेंडूवर गतीमध्ये परिवर्तन केला 40+च्या विरुद्ध पहिली जंग 40+च्या विरुद्ध 40+ अशी पाहायला मिळाले पण पहिले बॅटिंग काय केली पहिल्या मॅच मध्ये त्या बॅट्समॅनला मच्छिंद्र भोईरला मात्र पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार 0-1 एक मॅच हरली ही मॅच खूप महत्व देईल खास करून माहिरा मिस्ट्री या टीमला त्यासाठी जीव तोडून मेहनत मिस्टर क्रिकेट सचिन हिराजी नाईक स्टाइंड out of the circle shot a deep mid wicket one standing out long off
बाकीचे सर्व पाहिलं दैन्याच्या आत सर्कलच्या आत गोलंदाज जिम्मा 40+ सन्माननीय गजानन नाईक नवीन आलेला बॅट्समॅन प्रतीक खोल्यांचा चेंडू ड्राईव्ह केला सिलिमिट ऑफला संधी आहे का डायरेक्टली ओ माय गॉड प्रयत्न तर चांगला केला नेम चुकला सिंगल घेतली रिस्की सिंगल जिथे 0 1 गडी बाद होता तिथे आता 1 गडी बाद 1 पहिल्या चेंडू फलंदाज ड्राईव्ह केला प्रतीक भोयरने सिंगल घेतली पहिल्या मॅचचा हिरो 5 धावा दिले 3 मोरेटेले प्लेयर ऑफ द मॅच SPL विक्की प्रतीक बोलबाला राहिलाय पंढरीनाथ भोईर यांच्या सुपुत्रांचा मामाने दिलेले धडे वडिलांच्या कडून आत्मसात केलेले धडे त्यामुळे प्रॉपरली बोथ ऑफ द ब्रदर विक्की अँड प्रतीक सुरेख स्ट्रोक परंतु सरळ जे बॅनर आहे त्या बॅनरला जे शॉर्ट लेगच्या ठिकाणी बरोबर फ्लड लाईस त्याच्या बाजूला मात्र हा स्ट्रोक चांगला फटका होता सिंगल मिळते सिंगल प्लस नो बॉल येस 1+1 2 धावा अर्जित केले धावसंख्या पुढे जाते बॅटिंग करण्याचा आमंत्रण दिले यावेळेला दाराबे स्ट्रायकर्स NMPL पर्वाचा पहिला विजेता आणि सन्माननीय या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय जे बॅनर आहे ते बॅनरला जो 1000 रुपये ओ माय गॉड सेन्सेक्स वाढत चाललेला खऱ्या अर्थाने बाजार जो सेन्सेक्स आहे 4 जे बॅनर आपण पाहू शकता त्या बॅनरला जो कोणी बॅटर डायरेक्टली षटकारच्या रूपाने माध्यमांना हिट करेल त्याला 1000 या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय माजी कार्यसम्राट नगरसेवक सुनीलजी पाटील यांच्याकडून दिले जातील 3 षटकार असे 1500 बॅनर साठी 1000 चांगला स्ट्रोक फुलेंचा चेंडू ड्राइव्ह केला तिथे पोहोचेल कसा निर्णय सचिन परत नाकाम चेंडू फरार चरण क्लास पहा फुलेंचा चेंडू ड्राइव्ह केला प्रतीकने आणि दंदने सचिन पासून दूर मात्र सरसीमेच्या बाचारन गजन बॉलिंग मार्क राईट मुहूर्त बॅकफूट वर कट केलाय पण 30 यार्डच्या मध्ये आपण पाहू शकतो स्क्वेअर ऑफ द शॉट कव्हर पॉइंटला जिथे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सिंगल फक्त घेऊ दिली अडवू शकला नाही फिल्डर पण चांगले क्षेत्ररक्षण दर्जा वाढवून क्षेत्ररक्षण पहिल्यावर प्रगती पथावर बॉलिंग मारचं जिम्मा दिले गजानन नाईक पहिल्या चेंडूवर विकेट हासिल केली मच्छिंद्र भोईरला पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार 1 गडी बाद आता धावसंख्येला आकार दिले 9 वर पोहोचले 9 वर 1 स्टायलिश स्ट्रोक थेट गेला सिलिमी डाऊनला चांगले क्षेत्ररक्षण पर्यंत गॅप काढू शकला नाही ओरची झाली समाप्ती पहिल्या वरचा खेळ इथं मात्र संपला बॅटिंग करता मंत दिलं अर्थातच सचिन हिराजी नाईक टीम कॅप्टन माहिरा मिस्ट्री कडून आणि त्यानंतर पहिले विकेट शून्यावर पडल्यानंतर काय खणखणीत ते चौकार खऱ्या अर्थाने प्रतीकच्या बॅटमोदानाने आकार दिला 9 वर 1 गडी बाद 5वी मॅच आपल्या भेटीला जो कोणी बॅटर 9 वर 1 9 पण लॉस 1 विकेट आदरणीय अनंत पाटील यांना सन्मानित केले जाईल शरदजी पाटील यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करावा स्वागतम सुस्वागतम धारावी प्रीमियर लीग 2025 पर्व 3 मध्ये स्पर्धेचे प्रणेते आदरणीय कार्यसम्राट माजी नगरसेवक सुनीलजी पाटील यांच्याकडून तुमचं सहर्ष स्वागत आहे स्वागतम सुस्वागतम सन्मानित आपण व्यासपीठ केलं त्या अनुषंगाने प्रत्येकाचा सन्मान प्रत्येकाला मान म्हणूनच दमदार आहे धारावी प्रीमियर लीग 2025 हा दमदार खेळ बॅकफूट वगैरे हलक्या त्याला कट केलं होतं परंतु मिळते फक्त सिंगल गोशांकी क्षेत्रामध्ये गेल्याने धाव मात्र वाढली जाईल ही प्रतीकच्या नावे केले प्रतीक 1 चौकाने पोहोचले 7 वर त्याचबरोबर अनुपजी पाटील आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित आहेत अनुपजी पाटील साहेब यांना ओर संपल्यानं आम्ही सन्मानित करणार आहोत
दुसरं बॉलिंग मार गणेश नाईक. कडक स्ट्रोक. काय फिल्डिंगचा दर्जा आहे पहा. व्हॉट अ लवली फिल्डिंग आहे. स्टँडर्ड उच्च दर्जा तर उच्चतम फिल्डिंग. व्हॉट अ ग्रेट स्टॉप ऑफ द कव्हर पॉइंट. जरा तरी हलकीशी जरी गॅप मिळाली नो चान्स. चेंडू मात्र दणदणी सीमारेषेच्या बाहेर. पण काय फिल्डिंगचा दर्जा वाढवणं मिथुन पाटील. सुपर फिल्डिंग यार. बॅकफुटवाला कट केलं. येस गजानन नागी ज्यानं पहिलं वर हाताळलं. ग्रेट फिल्डिंग यार गजानन. सुपर बॉलिंग. टप्पा बनवून घेतलेलं बलन. फिंगर्स रोल केलं. लाईन मिस केली. लाईन मिस करताना चेंडू गेला सरळ विकेटच्या बाहेर. डॉट. दुसरा पगीदी पदार बॉलिंग मार गणेश नाईक. पहिला सिंगल. दुसरा सिंगल. नंतर डॉट. चौथा चेंडू. 5 ओव्हरचा खेळ. 40+ आहे. गणेश नाईक टप्पा बने चेंडू उंच अप द राईज खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. घोषणांकित आणखी एक सिंगल मिळते. सिंगलने पुढे सरकते स्कोर. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा अमंत दिल्यानंतर दाराबे स्ट्रायकर पोचलाय आता 12वर. 10 चेंडूचा खेळ. 10 मध्ये 12. 1 विकेटचा पतन. चेंडूची मागणी केली. पहिल्या तर अंपायरच्या रूपामध्ये आपण पाहू शकता गुरुनाथ पाटील मॅन फ्रॉम सरसोळे. तदनंतर विनोदजी भगत फ्रॉम जुगाव. तदनंतर तिसरे अंपायर मात्र आहेत आमचे उदयजी टांडेल फ्रॉम सरसोळे गाव. दुसरं पगीतीपत्र बॅटिंग करण्याचा निर्णय न घेता फिल्डिंग स्वीकारली मैरा मिस्ट्री या टीमच्या टीम कॅप्टन सचिन हिराजी नाईक स्टँडिंग आउट ऑफ द सर्कल कॉर्नर. 9 मॅचेस त्याच्यापैकी 5वी मॅच आपल्या भेटीला. दुसरं पदवीपदावर बॉलिंग घ्यायचं जिम्मा मात्र घेऊन आले आपल्या खांद्यावर गणेश नाईक. 4 चेंडूपद आतापर्यंत हाताळले फक्त 3 धावा. व्हॉट इकॉनॉमिक रेट. सुपरली इम्प्रेसिव्ह बॉलिंग. व्हेरी चिपली सुपर एक्सपेन्सिव्ह बॉलिंग न टाकता दॅट इज इकॉनॉमिक रेट मध्ये का टप्पा अचूक ठेवले. मिश्रित गोलंदाजी एक टप्पा एका व्हॅरिएशन न टाकता चोहू बाजूने वेगवेगळे टप्पे पिचिंग केले आणि खामोश ठेवले बॅटरला. सुपर. हे अपेक्षित आहे सचिन नाईकला. काय गोलंदाजाने जो दांडगा अनुभव आहे. प्रदीप गांबळ आहे. स्वस्थ शरीर आयुष्यमान या फॉर्मॅटमध्ये हे गोलंदाज खेळतात. आता खेळतात गावासाठी. वन ड्रीम वन टीम वन ड्रीम ही संकल्पना पाहिली जाते. व्हॉट अ लवली रनिंग बिटवीन द विकेट. क्लोज डिसिजन अंपायर सेट टू द फेवर ऑफ द बॅट्समॅन. प्रत्येक वेळेला जेव्हा 1992 उगवलं ना तेव्हा डेफिनेटली हा निर्णय बॅट्समॅनच्या बाजूला द्यायचे अंपायर जेव्हा जेव्हा क्लोज निर्णय. पण 1992 साली डेफिनेटली थर्ड अंपायर अँड नन ऑफ अदर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर द फर्स्ट विक्ट्री ऑफ द थर्ड अंपायर. रन आउट. राईट आर्म राउंड द विकेट. बॅकफुट वर शॉर्ट आर्म जॅक. सचिन तो पळाला जोरात. परत चेंडू त्याच्यापेक्षा दुपटीने पळाला. टप्पा घेतला. क्रॉस द बाउंड्री. चेंडू फरार. 4 रन. सुपर स्ट्रोक. लाजवाब स्ट्रोक. व्हॉट अ लव. उपेंद्रजी आदरणीय या स्पर्धेचे शिल्पकार प्रणेते कार्यसम्राट माजी नगरसेवक सुनील दादा पाटील यांच्या शुभ हस्ते उपेंद्र यांना केला जातोय सन्मानित. स्वागतम सुस्वागतम. औचित्य आहे 12वे प्रीमियर लीग 2025 पर्व 3. प्रत्येकाचा मान सन्मान वाढवणारी ही प्रीमियर लीग पर्व 3. तदनंतर त्यांचे परम मित्र याने सन्मानित केलं जातं. प्रत्येकाला मान सन्मान मिळवून देणारी ही प्रीमियर लीग. त्याचबरोबर पंडितनाथ भोईर त्यांचे दोन्ही सुपुत्र आपण खेळताना पाहतोय. प्रतीकला पाहतोय. भिकीला पाहतोय. जाऊया करूया. शरदजी पाटील यांना सन्मानित. शरदजी पाटील यांना मी विनंती करतोय का विकी आणि प्रतीकचे जे पिताश्री आहेत पंडितनाथ भोईर त्यांचा शुभ सन्मान. स्वागतम सुस्वागतम. काय सुपुत्रांना घडवलंय
एक 40 प्ले सन्माननीय गोलंदाज आहेत, परंतु गोलंदाज असताना सुपुत्रांना काय धडे दिले आहेत. सार्थक अभिमान आहे पंढरीनाथ भोईर. विक्की प्रत्येकानं घडवतो, जो IPL खेळतो नुसता खेळत नाही तर 143.3 एवढ्या जोराने चेंडू टाकतो. आदरणीय विनोदजी पाटील आहेत, आमच्या विनंतीला मान सन्मान त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जातोय. स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे प्रणेते सुनील दादा पाटील यांच्या वतीने तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतो. मॅच ऑन आहे. 2 ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीने 9 धावा प्रत्येक गोलंदाजाने खर्च केल्यात. पहिलं गोलंदाज होता गजानन नाईक, त्याने 1 विकेट घेताना 9 धावा खर्च केल्यात. राकेशजी भोईर आमचे सहयोगी आमचे बंधू आहेत आणि 40 प्लेचे सुरेख असे ऑलराऊंडर राकेशजी भोईर यांना सन्मानित केलं जातं. स्वागतम सुस्वागतम राकेशजी भोईर. कामानिमित्त वेळ मिळत नाही, नाहीतर या प्रीमियर लीग त्यांचा जलवा पाहायला मिळाला असता. चांगला स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग मिस केलं होतं. फक्त सिंगल मिळते. इनसाइड द सर्कल शॉट एक्स्ट्रा करून क्षेत्रक्षण येईल, फील करेल. सिंगल घेतली. सिंगल धावसंख्या मात्र पहिल्यांदा बॅटिंग करताना आपण पाहतोय धारावी स्ट्रायकर 19 वर. तिसरं पकितीवर जोपर्यंत अजून जोर वाढत नाहीये, फटकेबाजी होणार नाही प्रभात, धावसंख्येला अंकुश लगाम ठेवला. 1 मॅच पहिली हरले, एकदम निसट्टा पराभव सहन केला सचिन नाईक याच्या टीमने. पहिला जवळ विजयाच्या उंबरठ्यामध्ये त्यांना नामोवर करताना काय वोर फेकलं होतं. सुशीलने अगदी ते टप्प्यावर गोलंदाजी करताना पहिली मॅच त्यांच्यापासून हिरावून घेतली. त्याची सल मात्र टोचत आहे मनामध्ये. ती सल टोचत असताना किती मात्र फेरबदल केल्या, चुका सुधारल्या सचिनने आणि संपूर्ण टीमने. टीम मीटिंग घेतली, काय चुका घेतल्या, त्या चुका मात्र दुसऱ्या मॅच मध्ये जे केलं ना, चुकामधून आपण शिकताना न आलं त्या प्रीमियर लीगून आपल्याला बाहेर जावं लागेल हे समजावलं सचिनने. ओव्हर क्रमांक 3 अरविंद नाईक बॉलिंग मार्क, चांगली गोलंदाजी. थांबा चांगला तर प्रयत्न होता, प्रयत्नाला यश मिळत नाही. जोरदार फटकेबाजी. अजूनही धीरज मिस्टर 360 अजून बाकी यायचं. तो फलंदाज काहीतरी दमचं, पण विकेट जोपर्यंत तो धीरजला संधी मिळणार नाही. कारण आयकॉनसाठी संधी फक्त तेव्हाच मिळते जेव्हा बॅटर 3 किंवा 2 ओव्हर, परंतु 2 ओव्हरून गेलेले. तिसरं प्रगतीपथावर फक्त 4 मध्ये 3. कंजूशी गोलंदाजी. पुरंत चेंडू. व्हॉट अ लवली स्ट्रोक यार. बेहतरीन बेमिसाल टाइम ओव्हर द लॉंग ऑन. आला षटकार. चरण दीपक पाटील. व्हॉट अ लवली स्ट्रोक यार. व्ही शेप मध्ये इन ऍक्शन. व्हॉट अ स्ट्रेट बॅट. परफेक्टली फुटवर बॅक फ्लिक. मॅग्निफिसेंट टू बॅक and gloriously hit over the long on. चरण साने धावसंख्या मध्ये झपकन पुढे जाते, पोहोचते 27 वर. आता आकार आलाय. आता मात्र थोडासा फाईट करायला सुरुवात केली आहे बॅटरने. बॅकपटवर गेला शॉटॉम जॅक. हवेमध्ये चेंडू डाऊन द बॉल. झेल सुटलाय. कम्युनिकेशन मात्र जुळलं नाही. एकाने आवाज दिला होता का येस इट्स माय, परंतु आवाज मात्र दिला नाही. पहा टक्कर लागे, शरीराचे धडकले. टक्कर जाताना शरीर आधारले, शरीरानं झेल सुटला. धाव मात्र त्या दरम्यान झेल सुटल्यानंतर मिळते सिंगल. ओव्हरची झाली इथे समाप्त. 3 ओव्हरचा खेळ संपला. आपण पाहतो मॅच क्रमांक 3 औचित्य आहे धारावी प्रीमियर लीग 2025 पर्व 3 आणि तिथे बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं सचिन हिराजी नाईक, टीम कॅप्टन ऑफ द माहेरा मिस्ट्री धारावी स्ट्रायकरला. धारावी स्ट्रायक थोडा धडपडतोय, संघर्ष करतोय, पण संघर्षाला प्रयत्न करता एक षटकारी मात्र चढवला. 3 ओव्हरच्या संपल्या. धावसंख्या स्कोरवरती 1 गडी बाद 28. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. कधी एखादी विकेट पडते, कधी धीरज आतमध्ये येतोय. हे डगआउटला वाटणार आहे का धीरज गेला तर रॅपिडने धावा चोपणार, एक वेगळ्या लेवलला स्कोर नेणार. परंतु काय घडेल हे सांगणं कठीण आहे, कारण जाणीवपूर्वक कोणी विकेट फेकणार नाही. ते जर फेकलं तर क्रिकेटच्या विरोधात जाईल. क्रिकेटला काहीतरी म्हणजे वेगळं पण देण्याचा कोणताच हेतू नाही, कारण सुरेख असं ज्येष्ठपासून व अगदी नवोदित खेळाडूंना एक व्यासपीठ खुलं करून देण्याचा चांगला प्रामाणिक प्रयत्न करतात आमचे सुनीलजी पाटील, जे प्रणित आहेत, शिल्पकार आहेत. 12 मिनिटं 13 मिनिटं झाल्यात आम्ही आणि 1 ओव्हर अजून बाकी आहे, म्हणजे 7 मिनिटं अजून बाकी आहे. डेफिनेटली कंप्लीट द 4th ओव्हर. 4थ्या ओव्हरला होती सुरुवात. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, पिचिंग डाऊन द लेग साइड आणि सांगतात विनोद जुबक इट्स अ वाईट. खराब चेंडू. एक्स्ट्रा दाम मिळेल. धावसंख्या पुढे सरकते. एक्स्ट्रा दामने 29 वर 29 29 धावा. किती टार्गेट
पण इथे जोरदार फटकेबाजी करणं अनिवार्य असणार जरुरी आहे. मिडल करू शकला नाही. शॉट स्क्वेअरला संधी आहे. संधीमध्ये ही चाल मात्र सक्सेस. त्याला માટે कुठेतरी आपल्या पण प्रतीकनं हे बलिदान दिलं, सॅक्रिफाईस केलं, त्याग दिला. प्रतीक पंडितनाथ भोयर गाव गडी क्रमांक दुसरा. इथून दुसरा गडी बाद होता लागतोय दुसरा धाराबे स्ट्रायकर. 2 गडी बाद. आता धावसंख्या स्कोर बोर्ड वर 38 वर 2 गडी बाद. ही सद्यस्थिती आहे. बॅटिंग आमंत्र दिल्यानंतर धाराबे स्ट्रायकरची मैरा मिस्ट्री विरुद्ध धाराबे स्ट्रायकर असा चाललेला घमासान औचित्य. येस नेक्स्ट मॅच क्रमांक 6 9222 आर्मी वर्सेस 8585 टायगर्स. बोथ कॅप्टन दोन्ही कॅप्टनला विनंती आपण सज्जता एक इनिंग ब्रेक नंतर आम्ही 6व्या मॅचचे टॉस घेऊ. 9222 धाराबे आर्मी आणि 8585 टायगर्स. कर्णधार विनंती आहे इनिंग ब्रेक तर आपण लगेच आपले टॉस होईल मैदानाच्या आत. नाव डेथ वर लास्ट ओव्हर. सो द कॅप्टन चांगला फटका. कॅप्टन टू कॅप्टन बिग कॉन्ट्रास्ट. पाहायला लागल्या सिंगल मात्र घोषणा करता गुणवंत पाटील. सिंगलने धावसंख्या मात्र पुढचे धावसंख्या धावफळकावर 39 13. 5 चेंडूचा खेळ बघ. मजा येईल कॉन्टॅस्ट बघायला. ही जंग बघायला. ही झुंज बघायला. आयकॉन अगेन्स्ट आयकॉन. सचिनच्या विरुद्ध धीरज. जबरदस्त. जेव्हा जेव्हा ग्रेट ऑलराऊंडर सामने येताना ती वेगळी मजा प्रेक्षकांच्या भेटीला.
सुपर बॉलिंग यार, सुपर बॉलिंग डाऊन द लेग निश्चित झाले. मुक्याच्या चेनी इन स्विंगर झाला, डाव्या इष्टजवळ आला वाईड एक्स्ट्रा. 1 धावसंख्या, स्कोर मात्र जातोय 40च्या घरात. खूप मात्र प्रेशर असतं बॅटरच्या मनात तितकंच बॉलरच्या. ही जंग कोण जिंकेल, जिंकच्या शर्यत तर प्रत्येकाला जिंकेल, पण हारेल एक तरी. कोण हारेल कोण जिंकेल, बिग बिग बॅटल. सुपर ऑफसाइड ऑप्शन. ओ इट्स अनदर वाईट. थोडासा नाराज आहे, थोडा प्रश्न केला गुरुला टीम कॅप्टन सचिन नाईकने. जरा पहा, परंतु अंपायर डिसिजन फायनल. ऑफसाइड ऑफसाइड, बॅक टू बॅक 2 वाईट टेकले. प्रेशर निश्चित आहे. थोडी सारी हलकेशी अफवाले दिली की हलकासा स्पीड न टाकता शॉर्ट आर्म टाकला ना तर मोठमोठे आसमानातून भिदून जाईल. ही निश्चित शाश्वत आहे. इट्स अ वाईट. वाईट +1. 2 धावा अर्जित होत आहेत. 2 पुढे जातोय. बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिल्यानंतर दाराबे स्ट्रायकर 2 गडी बाद 42 धावा. 42 लॉस ऑफ द 2 विकेट. नाव लास्ट ओव्हर इन ऍक्शन. टीम कॅप्टन सचिन हिराजी नाईक टू धीरज अभिमन्यू भोईर. गुड शॉट फॉर चेंडू ऑन ड्राईव्ह केला, थेट गेला. फंबलिंग होईल, फंबलिंगचा फायदा निश्चित घेतला जाईल. दूर आहे क्षेत्ररक्षण, होईल काय, झाला रनआउट. धाव घेतली होती दुसरी, दूर होता बॅटर, नतीजा रनआउट. दुसरी धाव करता 1 धाव ऍड केली जाईल आणि एक फलंदाज मात्र बाद जाईल तिसरा. येस डीजे प्लीज. तुमचं सरचे स्वागत आहे. इथे धावा लागते धाव फळकावर. नेक्स्ट मॅच करणार सर. येस, त्यांची आवाज या माध्यमातून आपल्याला काय मिळेल. हा स्कोर झालेला आहे 43. शेवटचं टाकताना डेथवर टार्गेट सेट करणारा ओव्हर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. डॉट इज अ लवली बॉल यार. स्पीडी मध्ये टाकलेला चेंडू, टप्पापणे चेंडूला स्विंग केलं, स्विंग इन द मिस. 2 टायगरमध्ये चाललेलं ही जबरदस्त झुंज. एक निश्चित गाय होईल, एक हवे होईल, एकाला माघार जावं लागेल. टायगर, कारण जंगलामध्ये एकच टायगर असतो, एकच टायगर राज्य. टायगर तर भरपूर असतात, पण इथे टायगर 2 आमने सामने. एक दादागिरी दाखवेल, एकाला जखमी करेल. कोण जखमी होईल कोण पुन्हा जाऊन द बॅक टू द क्रिकेट. सुपर कॉन्टॅक्ट बिटवीन द सचिन अगेन्स्ट धीरज भोईर. राईट हँड ओव्हर द विकेट. कडक कडक. टायगर ने सांगितलं टायगर अभी जिंदा आहे. धीरज हल्ला फटका ओव्हर द काउकॉन. इट्स या दिवसामध्ये नात्रीचा सर्वाधिक षटकार. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टेरिफिक शॉट. म्हणून तर टायगर म्हटले. दोन्ही वाघ आमने सामने बेहाल करताना, एकमेकांवर वार करताना. कडक स्ट्रोक, मॅग्निफिसंट स्ट्रोक अगेन. हो हो हो, षटकाराला तिसरा. सुपर बॅटिंग यार धीरज. धीरज अभिमन्यू भोईर ही जंग जिंकले एका
8-5 टायगर्स. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी कोणाच्या हस्ते टॉस करायचा थांब ना मॅच संपू दे. संतोष सुतार साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातो आणि त्यांच्या शुभ हस्ते मी टॉस करणार आहोत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. 9-2-2 धारावी आर्मी वर्सेस 8-5 टायगर्स. 9-2-2 धारावी आर्मी वर्सेस 8-5 टायगर्स. चला विकी भोईर वर्सेस विशाल भोईर असा सामना. चला सुतार साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. कृष्णा नाईक साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. चला धारावी टीम मैदानामध्ये खेळत असताना चला विकी भोईर आमच्या सोबत जोडले जातील आणि विशाल भोईर. दोन्ही संघाने एक सामना गमावलाय आणि टॉस का बॉस या मंच सुतार साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. बघा विकी भोईर आयकॉन खेळाडू आहे तरी देखील हे मागची फ्लेक्स पकडत असताना. चला टीम 9-2-2 वर्सेस 8-5 टायगर्स असा सामना आणि कॉल करतील विकी विशाल. हेड इज कॉल इज टेल. हेड आलाय. विशाल तुम्ही टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षक करू. मागच्या मॅच मध्ये काय चुका झाल्या विशाल असं वाटतंय कारण की पहिला सामना तुम्ही गमवला. आता काय सांगाल की कुठे चुका झाल्या? आमची बॅटिंग खूप खराब झाली आणि बॉलिंगकडे पण लक्ष देऊया. काय वाटतंय या मॅच मध्ये कमबॅक केलं जाईल कारण की ही मॅच फार इम्पॉर्टंट असेल. ही मॅच तुम्हाला जिंकावी लागेल. नक्कीच कमबॅक करायला लागेल. आता विकी तुमच्याकडे येतो. विकी तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असला असता? मागच्या वेळी बॅटिंग करून आम्ही हरलो होतो तर टीम डिसाईड केलं होतं की फिल्डिंग फर्स्ट करायचं होतं. आता पुन्हा एकदा बॅटिंग करायची आहे. किती धावा अपेक्षित असतील? तेच मगाशी 38 रन होते तरी आम्ही टफ फाईट दिली होती परंतु यावेळी 50 रन तरी करण्याचा प्रयत्न करू कारण नाईटच्या टाईममध्ये थोडा स्कोअर होणं पण मुश्किल असतो. विकी पहिला सामना गमवलाय, धावा झाल्या नाही, काय मिस्टेक झाली असं वाटतंय टीममध्ये? अजून काय इम्प्रूव्हमेंट करावे लागेल? हो माझी एक चूक झाली का मी 3rd ओव्हरला आऊट झालो फुलटॉस बॉलला. जर त्या ओव्हरला मी जर राहिलो असतो लास्ट शेवटचे 2 ओव्हर जर मी खेळलो असतो तर नक्कीच 60 रन तरी झाला असता स्कोअर. परंतु प्रयत्न करे यावेळेस की जास्त क्रीजवर राहण्यासाठी. काय वाटतंय हा सामना जिंकून येस पहिला विजय आपल्या नावी केला जाईल? हां खूप मोठी स्पर्धा आहे आमच्यासाठी कारण मी अजूनपर्यंत एकदासुद्धा DPL जिंकलो नाही म्हणजे फायनलसुद्धा खेळलो नाही. माझं स्वप्न आहे की DPL जिंकायचं. इतके सारे टुर्नामेंट मी खेळलो परंतु DPL माझ्या मनात एकच गोष्ट आहे की मला DPLच्या फायनलमध्ये जायचं. त्यामुळे एक स्टेप आम्ही नक्कीच वरती जाण्याचा प्रयत्न करू. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच विशाल. तुम्हाला देखील शुभेच्छा. नुकताच टॉस झाला आणि 8-5 टायगर्स विशाल भोईर याने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीमच्या अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही टीमने एक सामना गमावलाय. DPL ही इम्पॉर्टंट मॅच आहे, इम्पॉर्टंट स्पर्धा आहे दोन्ही टीमसाठी. आणि विकी भोईरने वक्तव्य केलं की मागच्या मॅचमध्ये ज्या चुका झाल्या ह्या मॅचमध्ये मी कमबॅक करून हा सामना जिंकू असा आत्मविश्वास दाखवलाय. ही आत्मविश्वासाची लढाई, ही संघर्षाची लढाई आहे. ही प्रत्येक टीमला विजय करण्यासाठी हा चालेला घमासान, धारावी प्रीमियर लीगचा घमासान तुम्ही ऐकता. आपण जाऊया कॉमेंटरी बॉक्समध्ये पुन्हा एकदा ऐकूया संतोष म्हात्रे सँडी सरांना. ओर टू कॉमेंटरी बॉक्स. धन्यवाद. थँक्स लॉट विघ्नेश. 62 धावांचं लक्ष, 5 ओव्हरचा खेळ आणि जे करायचं जे प्रतीक्षेने होतं प्रत्येक प्रेक्षक वर्ग वाट पाहत होता कधी आमचा धीरज भोईर येईल माय हिरो. आणि जसा हिरो आला त्याने काय स्कोर कॅप्टन वरती भयानक हल्ला. 2 वाघाच्या मध्ये ते जंगी युद्ध पाहिलं पण एक वाघ जरूर घायल झाला पण त्याचा अजून एक पार्ट बाकी आहे. $62 to target, 12.40, 12.40 run rate required for asking to win this match. कडा मुकाबला सचिनच्या विरुद्ध धीरज
या मॅच मध्ये आपण पाहतोय. पहिली इनिंग मध्ये आपण पाहिलं ती इनिंग पहिला पार्ट जिंकला धीरज अभिमन्यू भोईरने, घायल केलं सचिन हिराजी नाईक, परंतु बॅटिंगला येईल तेव्हा अजून एक त्याचा पार्ट बाकी आहे. बॅक टू क्रिकेट आपण बोलणार आहोत. पाचवी मॅच आपल्या बेटीला 61 बनवल्या, 3 गडी बाद आणि 62 धावांचं उभं आव्हान केलं. अर्थातच माहिरा मिस्ट्री या टीमच्या विरोधामध्ये. माहिरा मिस्ट्री म्हटलं तर मिथुन पाटील, अजय पाटील संघमालक. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर धारावी स्ट्रायकर स्वप्नीलजी म्हात्रे, अक्काजी म्हात्रे. NMPLचा पहिला धारावी स्ट्रायकर विजेता पर्व पहिलं धीरज स्वप्नील आणि त्यांच्याच या पहिला धारावी प्रीमियर लीग पर्व त्या तोच संघ धारावी स्ट्रायकर इथे खेळताना एक मॅच जिंकले, दुसरीच्या शोधामध्ये, विजयाच्या शोधामध्ये. दुसरी विजय होईल का? परंतु पहिली विजय मिळवण्यासाठी अहो कष्ट करायला लागेल, भरपूर कष्ट करायला लागतील, कारण 62 धावा तेवढ्या सहजतेने देईल काय पाहू. या मॅच मध्ये 2 धुरंदार आलेत, विनोद नाईकच्या सोबत गणेश नाईक स्ट्राईक विनोद आणि पहिला जिम्मा दृष्ट भोईर. बॅकफुटवर काका हे धीरजचे पुतण्यातनं जबरदस्त खेळ केला. इट्स अ वाईट पिचिंग ऑप्शन. खूप मात्र टर्न झाला. डावखुरा गोलंदाजांना इम्प्रेस करतो, खूप हातभर हा चेंडू बाहेर काढतो. पाहिलं आम्ही 40 प्लस क्रिकेट दशरथ भोईरांना. येस अनादर इज अ बॅटची कडा स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु सरळ हेड अँड कॉन्डिशनचा जो मिलाप होतो तो मिलाप नव्हता. सरळ बीट करताना बॅटची कडा विकेटच्या पाठीमध्ये सिंगल मिळते. शुभारंभ झाला. श्री गणेश होतं या टीमचा धावेचा. 1 बिनगडी बाद, 2 चेंडूचा खेळ. पहिला वाईट म्हणजे 2 धावा लागलेत. स्ट्रोक हवेत. डाऊन द बॉल. झेल सुट्ट विकेट किपरच्या हातून. प्रयत्न तर चांगला केला होता. एका भावाच्या गोलंदाजीवर एका भावाने सोडला झेल, कारण मच्छिंद्र आणि दशरथ भाऊ म्हणजे 2 काका आणि 1 त्यांचा पुतण्या. धीरज अभिमन्यू भोईर बॅटिंग केली. पहिल्यांदा 3 तगडे स्ट्रोक. मॅच मध्ये वापसी केली मी म्हणेन 3 षटकाराने, आणि ते षटकार खूप मात्र महत्वपूर्ण कामगिरी बजावतील या मॅच मध्ये. 27 चोपल्यात आयकॉन धीरज भोईरने ऍज आयकॉन प्लेअर म्हणून काय बॅटिंग केली, प्रॉपरली बॅटिंग. 3 षटकार. 1 षटकार एवढा तगडा होता ना, एवढा खूबसूरत होता ना, दॅट इज अ नो वर्ड्स टू द अडमान दिस दॅट शॉट अवे फ्रॉम द बॉडी परफेक्टली. पिच मध्ये कसा पोहोचला अवे फ्रॉम द बॉडी. कमालीचा स्ट्रोक ओव्हर द कव्हर पॉइंट. मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय धीरज भोईर अगेन्स्ट टू द सचिन नाईक. पहिला प्रगतीपत्र, पहिला जिम्मा दशरथ भोईर. बॉलिंग मार्क चांगला फटका सरळ रेषेपर्यंत थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हर. दॅट इज अ लवली कॅकिंग कव्हर ड्रॉइंग चारन. सो ब्युटिफुल स्ट्रोक. डीजे प्लीज. चौकार आकार देण्याचा प्रयत्न. 7 बनलेत. सुपर स्ट्रोकर. बेमिसियल टायमिंग. टप्पा जातोय सरळ. काय कौतुक करतोय इनसाइड सर्कल. किती दौड केली. वा बाय वा. कमाल करतोय त्या फिल्डरचा. व्हॉट अ लवली फिल्डिंग येते. डीप स्क्वेअरला जवळ किती अंतर गाठलं पा. 38च्या आतमध्ये जवळ जरी बाउंड्री पाहिली तर 58-60च्या दरम्यान, म्हणजे अर्धा जो पल्ला होता ते धावून गाठला. चेंडूला आवड स्टॉप केला, अडवलं. मिळतील 2 धावा. पहिला बॉल सिंगल 4-2. चांगली दमदार सुरुवात म्हणता येईल. 9 बनल्यात. पुन्हा एकदा हवे चेंडू. चान्स फॉर द कॅच. ओ माय गॉड. जे घडते ते घडायला नाही पाहिजे. चुकामध्ये शिकणं गरजेचं आहे. हवेमध्ये जर चेंडू गेला ना 2 फिल्डर आसपास एकांतरी एकाने कॉल देणं गरजेचं आहे. कॉल एकाने दिला नाही, नतीजा टक्कर झाली, झेल सुटला. ड्रॉप द कॅच. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जितो मॅच. खूप जरुरी असतं. जेव्हा जेव्हा तुम्ही जवळचे असतात, जवळ 2 फिल्डर असतं, तेव्हा एकानं पाहणं गरजेचं आहे कोण समीप आहे, कोणाला दूर होऊन रिले कॅच घ्यावं. ते समन्वय जुळलं नाही, तो संवाद जुळला नाही. नतीजा झेल झाला ड्रॉप.
दरम्यान एक सिंगल निघते. स्कोर मात्र पोहोचले 10 वर. बनवायच्या 62. पहिल्या वर पकिती पत्तावर दर्शत भोईर. सुपर बॉलिंग आहे. गतीमध्ये छान परिवर्तन करताना एंड टू द ब्लॉक. एंड ऑफ द पॉवर प्ले फर्स्ट. पहिला पॉवर प्ले संपलाय. बिन गडी बाद. धावसंख्या आहे 10. बनवायच्या 62. आता बनवायच्या आहे 24 मध्ये 52. संतोषजी सुतार आपल्याला विनंती करतं. पहिल्या ओव्हरचं झाले समाप्ती. अनिश दलवी आणि स्वप्नीलजी बर्गे यांचं सरचे स्वागत आहे. व्यासपीठावर ही स्पर्धा सर्वांची आहे. हा मान सर्वांना दिलेला आहे. स्पर्धेचे प्रणेते सुनीलजी पाटील यांनी. ग्रामस्थ असो 40+ 30+ किंवा तरुण किंवा आमचे बुजुर्ग बिनधास्तपणे तुमचं खुल्या मनाने इथे स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. प्रत्येक गावासाठी प्रत्येक माणसासाठी प्रत्येक खेळाडूंसाठी स्पर्धा आयोजित केली. धारावी प्रीमियर लीग 2025 ऑफसाइड ऑफ स्टंपला टप्पा झाला. पिच इंडिया मिस्टर मिक्स्टोक जोपर्यंत सिलिब्रेटच्या इथे फील केलं. सिंगल घेतली. 11 वर पोहोचलाय. धावसंख्या 62 धाबांचं आव्हान. मॅच क्रमांक 5वी. तब्बल 9 मॅचेस होतील. आणि दलवी सरचे स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. सुमुख व मांजरेकर बॉलिंग मार्क पर. पॉवर प्ले मध्ये दुसरा ओव्हर टीम कडून. टीमचं दुसरं आपलं पहिलं टाकताना याच्यानंतर मर्यादाचं रिस्ट्रिक्शन नसेल. फिल्डर मात्र विखुरले जातील. सुमुख मांजरेकर राईट आर्म ओव्हर विकेट. गुडल्या टप्प्यात थोडासा उंच गेला चेंडू टॅप केला. कव्हर पाहून क्षेत्ररक्षण इनसाइड डेसर केलं तो परत फेकेल. वेळ होता. सिंगल आपल्या नाविकाला. सिंगल पुढे जाते तो टीमचा स्कोर बराबर. 2 धमाके जर आले ना तर तो राहील. प्रेशर वाढेल. जी रन रेट रिक्वायर्ड आहे 12.40 ती कदाचित 15च्या पुढे जाईल आणि तिथून सामना या वातावरण खेचणं मुश्किल. व्हेरी डिफिकल्ट. त्यासाठी जे करायचं आहे ते मात्र प्रत्येक 2 धमाकेच्या पेक्षा. सुमुख कमिंग बोर्ड राईट ओव्हर द विकेट. ऑफसाइड लवली बॉलिंग. उंचीचा सुरेख फायदा घेतलाय. प्रॉपर ऑलमोस्ट 6 फीटच्या आसपास हा उंच पुरा गोलंदाज. जस्ट लाईक द ग्लेन मॅग्रा 2007 द प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ऑस्ट्रेलिया वेन हॅट्रिक. होळीने हॅट्रिक मात्र संपाद केले. 1999 2003 2007. बॅकफुट वजाना ऑन द अपिश ऑन द अपस्ट्रोक. व्हॉट अ शॉट यार. कडाक स्ट्रोक अँड 4 रन. डीजे धारावी प्रीमियर लीग 2025 पर्व 3 मध्ये अगदी मनापासून तुमचं सहर्ष स्वागत करतो आम्ही. चांगला फटका ऑन द अप अँड क्लिअर केली. लॉंग ऑफची बाउंड्री पुढे सरसावले. लाजवाब फटका. दूरवर जाईल का. पोचल्या क्षेत्ररक्षण. अडवला चेंडू. काढल्या 2 धावा. वाढेल धावसंख्या पुढे जाताना 62 ला उत्तर देताना 18. धावसंख्या तर निश्चित मी म्हणत थोडीशी मागे आहे. का 9 धावांच्या सरासरी 18 लागल्यात. एकही जरी गडी बाद झाला ना पण प्रेशर आहे. कारण 12.40 ची प्रतिमागे आवश्यक होती. आता 25च्या घरात होती ती 7 धावा दूर आहे म्हणजे 18. आता रन रेट रिक्वायर्ड इज रॅपिडली इन्क्रीज. वाढलं जातं ही रन रेट रिक्वायर्ड. आता 18 चेंडूचा खेळ बाकी आणि 18 मध्ये प्रतीक छान अशी गोलंदाजी. आतापर्यंत जे मॅचेस आपण खेळले प्रत्येकची गोलंदाज बोलले त्यांनी मात्र मॅचला एक वेगळे वळण दिले. एक वेगळं सीमितपणा ठेवलाय. एक वेगळा अंकुश ठेवलाय. प्रतीक पंडितनाथ भोईर एक गोलंदाज व वडील. त्या वडिलांचा वारसा हक्क दोन्ही सुपुत्रांना मिळालाय. या घरातून वारसा हक्क जेव्हा जेव्हा मिळतो तेव्हा वडिलांच्या मनामध्ये अगदी छाती अभिमानाने फुलावी तसं होतं. ते आम्ही नेहमी चेहऱ्यावर पाहतो. किती आनंद असतो आम्ही आमच्या
पटेंना भोये यांच्या चेहऱ्यावर कारण एक ISPL एक आता गोलंदाज येतो प्रतीक बॉलिंग मार्क पर राईट आर्म राऊंड द विकेट पुढे सरसवून येण्यात मदतनं फटका फसला चेंडू खाली क्षेत्ररक्षण चूक करणार नाही ओ माय गॉड डोका सांभाळला राजा प्रशांत नाईक ज्येष्ठ खेळाडू वा बाय वाय वेल डन प्रशांत खऱ्या अर्थात त्याची जबाबदारी असते गोलंदाजी पण काय फिल्डिंग केली यार कॅचेस विन द मॅचेस सुपर कॅच हा वारसा मिळवलाय बरोबर ते सांगताना जी विकेट जमलेली होती तिला फोडण्याचं काम केलं पहिल्या चेंडूवर प्रतीक भोयरने पहिला विकेट मिळवताना तंबूच्या असेला पडला विनोद नाईकला इज बॅक जाताना 3 धावा जोडल्या 3 धावांचं योगदान दिलं आणि धावसंख्या टीमची 18 असताना माघारे परतला विनोद गेल्यानंतर मैदानाच्या आत 3 क्रमांक आता सचिन हिराजी नाईकची खरी कसोटी व्याजा सगट मुद्दला सगळं व्याज ही परत फेडण्याची वेळ मात्र सचिनवर आहे जे विरोधात केलं ना तसं मध्ये परत फेड करण्याची क्षमता असलेला बॅट्समन मजा येईल मॅचला अगदी मोक्याच्या श्रेणी इन केले मैदानाच्या आत सचिन हिराजी नाईक कुशन मेंबरला खेळ त्याचा भर जसा धीरजचा खेळ पडतो ना तसं सेम या खेळाडूचा खेळ पडतो जेव्हा सिच्युएशन खराब बिकट दयनीय तेव्हा त्याची ऊर्जा स्फोटक 100 नाही तर 200% त्याची ऊर्जा ही खूप प्रेरणास्थान देते मजा येईल मॅचला पहिला चेंडू काय टाकला यार मामाच्या विरुद्ध भाच्याची काय करामत बाईचा इशारा चकवला मामाला चकवला पहिल्या चेंडूवर अगदी त्याला बीट करताना बाईची एक धाव एक्स्ट्रा धाव मिळते 19 भाच्याच्या विरुद्ध मामा काय करेल करायचं भरपूर का मॅच जिंकणं सचिनसाठी खूप महत्त्वपूर्ण मॅच आलं तर 2 मॅच हरेल राईट आर्म राऊंड द विकेट ओ माय गॉड सोडून दिलाय बाकी तमाम काम करतात विनोद जुबगत जे अंपायर आहेत फ्रॉम जुगाव वाईटचा इशारा अतिरिक्त वाढेल स्कोर मूर्ती पोचते 20 वर 62 लक्ष अजून 42 धावांची अपेक्षा दिल्ली खूप दूर आहे ते दिल्लीला लवकर अंतर कापण्याचं योग्य ज्ञान आहे या खेळाडूकडे अँकर इनिंग बॅकफुट वर जाताना टायमिंग मिस आहे का टायमिंग मिस झालं ओ माय गॉड हो 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 पाहूया काय आहे आउट आहे का षटकार इट्स अ षटकार टीव्हीची जाहिरात बघतो ना सेम तसं झालं पहा आनंद तर साजरा करत पण पहा षटकार हो हाडलग झेल घेतला पण सीमेरेषेच्यावर आला षटकार वेल डन मॅच ऑन सचिन गेला असता तर बऱ्याच अंतराने मॅच दाट पर्वाच्या छायेत लोटला गेला असता सचिनने ऑन केली मॅच बॅकफुट जागा बनला अँड हू विकेट सिंगल वाईट आणि 3 चेंडूचा खेळ झालाय 3 चेंडू टाकल्या प्रतीकने मामाच्या विरोधामध्ये जंग मात्र पहिले चेंडू जिंकली होती मामाने जंग जिंकले षटकार मारून फेवरेट शॉट सोडणार नाहीये परंतु फिल्डर पहा कुठे आलाय हात षटकार पाहायला मिळाला जेव्हा धारावेश ठाकरेने पहिलं चॅम्पियन सप्ताह जिंकता भूमिपुत्र मैदान सेम शॉट हात त्याचा आवडीचा सोडणार नाहीये बाचा हा त्याचा व्हेरी स्ट्रॉंग झोन आहे बॅकवर्ड पॉइंट ते बॅकवर्ड पॉइंटला तो षटकार तो कित्येक पशु हृदयामध्ये प्रेक्षकांच्या जेव्हा मॅच फिनिश केली होती भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरकेने स्ट्रायकरला धारावेश स्ट्राईक करताना स्ट्रायकरला चॅम्पियन बनवलं होतं बॅक टू बॅक 2 धमाके मॅचला ऑन केली सोडणार नाही म्हणून म्हणतो बॅचा साईड सरळ मॅच पुन्हा एकदा दर्जेदार फटका हो माय गॉड डे पॉइंट वरच्या वरून आला तिसरा षटकाचा रन सेट ऑन द फायर 1500 रुपये कॅश वाईज इदरणीय या स्पर्धे प्रणेते सुनील दादा पाटील ओ माय गॉड आयकॉनसाठी नाही हार्ड लक सचिन
ऐकून सोडून 3 षटकार झोम मारेल त्याच्यासाठी. काय फटके बजे. धावसंख्या मध्ये झपकन पोहोचते 38 वर. मॅच कुठे होती. मॅच मामाने भयांना खाल्ला. भाच्यावरती भाच्या माफ कर, घरी येऊन पाया पडेल पण मैदानात सोडणार नाही, कारण मामा खूप दुखावलाय. कारण धीरजने तब्बल 3 षटकार चढवले. त्याचं तर व्याज तर देणं तो बनता यार. पुन्हा एकदा प्रतीक सचिनला. पुन्हा एकदा वळवला चेंडू. चांगलं फिल्डिंग 3 षटकार. किती मारावं. घरी गेला तर दार बंद कडील भाच्या, त्यासाठी सिंगल घेतली. धावसंख्यामुळे पुढे जाते 39. किती पाहता 3 वर्षे झाले. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 मध्ये जिंकण्यासाठी 23 धावा. 12 चेंडू 23 आसान केली आहे पण जिंकली नाही. अजून मॅच जिंकला नाही. 12 डिलिव्हरी अँड 23. 12 गेंदे 23 रन. हे मॅच विल बी टाय. दोन्ही टीमला एक गुण गुणताकद वाढवतील. गुणाचं खातं खोळेल जर मॅच जिंकली तर. मॅच हारली तर 0 मॅच जिंकणं गरजेचं आहे. त्याचं सिंगल घेतली. डापे तर चांगले. गेम प्लॅनचं अनेक सचिनची पहिल्या मॅच मध्ये हेच केलं होतं पण त्याच्यावर पाणी फिरवलं. शेवटचं ते डिपेंड केलं सुशीलने. सुशीलचं खूप कौतुक करता, प्रशंसा करता सचिन. आमचा स्ट्रायकर बॉलर पण कामानिमित्त क्रिकेट पासून दूर. आता 12 चेंडूचा खेळ या मॅच मध्ये 23 धावा. 12 गेंदे 23. बॉलिंग मार्कवर येते धीरज. आता मजा येईल. आता खरी कसोटी आहे. पुन्हा एकदा वार का जबाब पलटवार से देईल का सचिन, का तोच वार पुन्हा करेल. 14 मिनिटं होत आहेत आणि 4थं ओव्हर म्हणजे 6 मिनिटाचा वेळ आहे टीमकडे. धीरज लेफ्ट हँड उर्दू विकेट. क्लास. हो क्रिकेटचा दर्जेदार. पहिला तर फिटवला. स्वेल लेग चौर मारला. आला षटकार 6 रन. व्हॉट अ शॉटर, व्हॉट अ स्लॉक स्वीप. धीरजला माहित आहे सचिन पाय हे असं साधा सुद्धा नाही. तो ही पक्का बनलेला खेळाडू आहे. परिपक्व केलाय. मॅच्युअर आहे. काय सहज गत्या स्लॉक स्वीप केलं. बेहतरीन स्ट्रोक. हो द स्वेल लेग एक्साट मॅग्निफिसंट टेरिफिक स्ट्रोक बाय सचिन. एक तर आला. अजून 2 मारले तर हिस्सा बरोबर आहे. पण तेवढे जरी मारले तर मॅच जमेल कारण 18 येतील. आता आल्या सार. आता समीकरण बदला. 11 चेंडू अंदाज जिंकण्यासाठी आता 17 धावा. 11 गेंदे 17 रन. बिग बॅटल धीरज विरुद्ध सचिन. याला म्हणतात शास्त्रशुद्ध खेळाडू. क्लेवर क्रिकेट. एकदम अक्कलमंदीचे क्रिकेट. बुद्धिमत्तेचं क्रिकेट. षटकार त्याला सचिनची ताकद खूप आहे. फसवेल आपल्याला. सरळ बॅकफुट वगैरे जागा म्हणून त्याला ढकलून दिलं तर पॉइंट कव्हरच्या ठिकाणी सिंगल घेतली. नाव स्ट्राईक रोटेट. आता स्कोर जाते 46. आता 16 धाब्यांची आवश्यकता. 10 चेंडू शिल्लक. स्ट्राईक वरती गणेश नाईक. 10 चेंडू आणि 16 धावा. प्रयास केला. सिंगल घेतली. एक धाव मात होण्याचा मोस्ट इम्पॉर्टंट. गुण ताळेकर आपलं खातं खोलण्यासाठी ही मॅच जिंकणं अनिवार्य असेल. ही मॅच हरली ना तर कुठे त्यामुळे बॅकफुटवर जाऊन आणि तिथून 2च्या 2 मॅचेस ते जिंकणं मात्र मुश्किल होईल. जे करायचं ते मॅच मध्ये पण करून दिले काय, कारण दारं बंद करण्याची त्याच्या हातात जबरदस्त ताकद आहे. नाव आहे धीरज अभिमन्यू भोईर आणि समोर तितका तोडामोलाचा ताकदीचा तोडीस्तोड असा खेळाडू सचिन हिराजी नाईक. लेफ्ट हँड उर्द विकेट. क्लास सर. क्रिकेटचा ग्लान्स फटका करायला गेला पण चुकला. बरोबर मधल्या आणि डाव्या इष्टेच्या वरून गेलाय. 1 धाव मिळते. बॅटने ग्लान्स केला. 1 धाव मिळते. गुरुनाथ पाटीलने आम्हाला निर्देशांना थँक्यू सो मच गुरु. 1 धावसंख्या मात्र पुढे जाते. सरकते 48 वर. बनवायच्या 62 जवळ आलं पण मॅच अजून फिनिश नाही. पहिला षटकार सिंगल. आता 5वा चेंडू काय करे धीरज. लेग कटर का एकदम खोलात यॉर्क. स्विच हिट मजबूर केलं. पहा जस्ट लाईक द ब्रायन चार्ल्स लारा. अगदी सेकंड मध्ये ब्रायन चार्ल्स लारा 2 फटके सेकंड मध्ये कन्वर्ट करत तसं केलं म्हणून जिंकले सचिनने. मोठा खेळाडू मोठ्या खेळाच्या यादीत घेऊन गेला ब्रायन चार्ल्स लारा. 4 सेट टेस्ट क्रिकेट आजपर्यंत कोणाला तिथे पोहोचता आला नाही. ती कर्तव्य ब्रायन चार्ल्स लारा. त्याच्या खुबीमध्ये जसं बॅकफुटवर गेला स्विच हिट लगेच पहा चतुरच्या विरुद्ध चतुर कशी गेलो. बॅकफुटवर फटका बदलला. नंतर त्याने आपला बेत बदलला. सुपर. ये परिपक्व ये आहेत टेनिस क्रिकेटचं महारथी महान खेळाडू. ग्रेट क्रिकेटर. फ्लिक ऑफ द रिस्ट. फ्लिक केलं स्वेल लेगला. शॉर्ट्स केलं. सिंगल घेतली. चतुर आहेत दोन्ही.
प्रयत्न केला, खोलात टाकला, त्याला उत्तर देणं फ्लिक करता सिंगल घेतली. धावसंख्या मात्र पोहोचते 51 वरती. 4 ओव्हरचा खेळ संपत. आता 6 चेंडू आणि 11 मॅच बनले. 1-2 जर डॉट गेले ना मॅच मध्ये कधी पलटवार करू शकतो धारावे स्ट्रायकर. आता माहेरा मिस्टी टीमला 6 चेंडू आणि 11 धावा, 6 गेंदे 11 रन. सुपर मॅच धारावे प्रीमियर लीग 2025 पर्व 3 5व्या क्रमांकाची मॅच. टोटल 9 मॅचेस. याच्यानंतर अजूनही 4 मॅचेस आपल्या भेटीला येतील आणि खेळ मात्र जशी रात सरकेल तसा उतरत खेळ एकदम उत्कंठा देणारे मॅच आपल्या भेटीला येतील यामध्ये कोणतीच शंका नाही. 6 चेंडू आणि 11 धावा, 6 गेंदे 11 रन. बरोबर झाले तर गुण ताकद खाल तर जरूर खेळेल, पण एक गुणाने धारावे स्ट्रायकर मात्र पुढे जाईल. ही मात्र जे जिंकायचे तर 11च्या 11 धावा काढाच लागतील. काय धोरण असेल जाऊया आणि पाहूया. पुन्हा एकदा स्ट्राईक घेतले. 18 मिनिटं आणि 29 सेकंद म्हणजे 20 मिनिटाच्या आत 4 ओव्हर पूर्ण केले. तारीफ करतो आम्ही धारावे स्ट्रायकरचे. जे केलं मायरा मिस्टीने तेच केलं गुणवंत धारावे स्ट्रायकर, त्याचे मनपूर्वक आम्ही कौतुक करतोय. आता शेवटचं ओव्हर जे निर्णायक आहे, भवितव्य आहे या टीमचं, खातं खोलून देईल का येणारा गोलंदाज प्रशांत नाईक. कारण करिश्मा कित्येक वेळा 6-6 धावा डिफेंड केल्यात. भालचंद्र शीर्षक विसरणार नाही. 6 चेंडू 6 धावा डिफेंड केले होते बॉलरने. काही करू शकतो मित्रांनो. जरी दीपक ठाकूर त्यांनी विश्वास ठेवतो, परंतु तो काबिलियत आहे, ती धमाक आहे, तो प्रभावीपणा आहे, ते मिश्रित गोलंदाजी धार 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 आहे त्याच्याकडे. त्याच्यावर चेंडू सुपवला. 7 चेंडू आणि 11, 6 गेंदे 11 रन. बॅकवर्ड पॉइंट आहे, डीप कव्हर आहे, व्हेरी क्लोज बाय दी सिलिमीटर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, काऊ कॉर्नर अँड डीप स्क्वेअर लेग. 6 गेंदे 6 रन. पहिला चेंडू खोळात, लवली बॉल यार. चांगल्या याकने सुरुवात केली, त्याला अप ड्राईव्ह करून सिंगल घेतली. आता 5 चेंडू 10. आता मजा येईल कारण स्ट्राईक वरती आता गणेश नाईक, ज्याने 2 चौकार मारताना आपला करिश्मा दाखवताना चांगलं दर्जेदार आपणही बॅटर आहोत. 5 चेंडू 10. कानात काय सांगितलं, सिंगल घे का बिंदास जाऊन घुसून खेळताना मॅच लवकर संभव. दोघांपैकी एक सल्ले नक्कीच सचिनने दिले असतील, पण तेवढा तोला मला तो गोलंदाजा समोर तोही सोडणार नाही. प्रशांत वेल बॉलिंग, फिंगर गोल, बॅट्समॅन आउट. म्हणून म्हटलंय ही गोलंदाज मात्र ते कच्चा नाही, अपक्का आहे. या गोलंदाजाने कित्येक असे षटक शेवटचे टाकताना मच्छिंद्र स्मृतीदारांना शक्य करून दिलाय, मॅच जिंकून दिल्यात. ते दाखवलं, ते दर्शवलं. गणेश नाईक पगबादा पायचीत बाद. 4 चेंडू आता 10. मॅचला वेगळं वळण, मॅचला जवळ खेचलं होतं. सचिनने सिंगल घेण्यापेक्षा थांबणं गरजेचं होतं का ते विचार असतील, कारण त्याला म्हणत होतं गणेश नाईक सेट झालाय, त्याला स्ट्राईक देऊ, पण चूक झाली. लगेच समोर एस्टनच्या आढळला आणि विनोदजी भगत यांची बोटी आकाशात. दुसरं विकेटचं झालं पतन. 2 गडी बाद. आता स्कोर आहे बाबांना. मॅच रंगली, मॅच बनली, मॅच ऑन केले प्रशांत नाईकने, मॅच मध्ये जान टाकली. आता 4 मध्ये 10. इनेट क्रमांक 4 वरती नितीन नाईक आलाय 4 या क्रमांकावर. 4 क्रमांकावर 4 चेंडू 10 धावा. जबरदस्त खेळ मध्ये उत्साह, आत्मविश्वास दोन्ही गोष्टी. परंतु कोण जिंकेल, जो धीट असेल ना, जो परिस्थितीचा सामना करेल तो मॅच घेऊन जाईल. पण परिस्थिती दोन्ही संघाकडे 50-50. 4 चेंडू 10. बॅक टू द क्रिकेट. आता समोर आहे नितीन नाईक प्रशांत नाईकच्या समोर. 4 चेंडू 10. छोटासा रम घेऊन राईट आर्म उर्दू विकेट. विकेटच्या पण विकेट मागे, पॉइंट आतमध्ये, पॉइंट कव्हर आतमध्ये, डीप कव्हर दूर, लॉंग ऑफ दूर, मिड विकेट दूर, डीप स्क्वेअर लेग दूर. ग्रेट बॉलिंग, परफेक्टली बुंदा. ओ माय गॉड. 3 मध्ये अवघ्या 2 धावा. बायचा इशारा, आउट. बॅक टू बॅक 2 पगबादा. लगातार 2 जग. ग्रेट बॉलिंग यार.
आता समजलं असेल एका होतकरूला आपण काय जागा खालू गेलोय, आपल्याला कॅपॅसिटी आहे, पण आपण 2 पावलं माग गेलोय. मी संपलो नाही, मी अजून जिंदा आहे, मी काही करू शकतो. पण दीपक टाकला आपण घडवूया, घडवण्यासाठी मनाचा निश्चय तारीफेबल आहे. बॉलर प्रशांत नाईक, वेल डन. 11-6 मध्ये असताना सिंगल घेतली, चूक झाली, 2 धक्के दिले पायचित, लगातारच्या 2 विकेट पायचित रूपाने. ती अकीब जावेदची मला ट्रिक आठवते अगेन्स्ट द इंडिया शारजा. 3च्या 3 पायचित, लेग पेपर तर 22 मिनिटं झालेत, अजून 3 मिनिटाचा खेळ बाकी आहे. चला पटापट या 3 चेंडूसाठी 3 मिनिटं आहेत, डेफिनेटली टाकू शकतो प्रशांत. इन केले हॅट्रिक बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या आत 5व्या क्रमांक सूरज भोर आले हॅट्रिक बॉल खेळण्यात. डावखुरा फलंदाज 3 चेंडू आणि 10, 1 षटकार. मॅच मध्ये वापसी, 1 विकेट, प्रेशर वाढवेल, सिंगल घे असं म्हणत असेल मनात म्हणत, बाकीचं मी करतो, गेलेले मॅच मी आणू शकतो, पण सिंगलसाठी मोका दे. हॅट्रिक प्रशांत ऑन हॅट्रिक, चांगला. माय गॉड, 1000 रोख रुपये. कोणी विघ्नेश प्रशांत ना, मयूर मात्रेकडून 1000. आम्ही आठवण काढली होती अकीब जावेद अगेन्स्ट टू द इंडिया ऍट शारजा. हुबे पायचीचे 3 लगातार विकेट. वेल डन प्रशांत. गेलेले मॅच पहा, क्रिकेट असा विचित्र खेळ आहे, गिरगिट प्रमाणे रंग बदलतो तो. येस, अजून कसा शब्द नाहीत, आला शब्द. आदरणीय माजी कार्यसम्राट सुनील दादा पाटील अखेर सांगितलं 1000 रुपये सांगा माझ्याकडून देण्यात येईल. मयूर मात्रेकडून 1000, आदरणीय स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार सुनील दादा पाटील यांच्याकडून 1000, 2000. येस प्रशांत नाही, मयूर नाही दिलेत 1000, म्हणजे 2000 झालेत. सुनील दादा पाटील आणि मयूर मात्रेकडून 1000, 2000 कॅश. वेल डन यार प्रशांत. काय पलट केला 6 मध्ये 11. म्हणून तर आम्ही उदाहरण दिलं भालचंद्र चषक, ते 6 धावा डिफेंड केल्या होत्या, अजून आठवते ती आठवण काढली आणि बरोबर अकीब जावेदची ती हॅट्रिक इथे घेतली. 3च्या 3 पायचीत. आता 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 2 मध्ये 10 धावा. लक्ष आता कठीण केले प्रशांतने. नवीन बॅट्समन मैदानाच्या आत सोहिल नाईक. डावखुरा गेला, डावखुरा आत. 4 मध्ये 4 विघ्नेश. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स यार. हे असे बॉलर असतात जे कधी मात्र संपत नाही, ते संपवतात. शोर करत नाही, डायरेक्ट अटॅक. हो माय गॉड, मन जिंकले मित्रा. क्लास क्रिकेटचा दर्जा. 3 पायचे दांडिया गुल. क्षेत्ररक्षकांना मोका दिला नाही, तुम्ही काय करू नका, मीच करतो. 3 लेग बिफोर द विकेट, एक क्लीन बोर्ड. 1 चेंडूचा. सचिनला मात्र निश्चित पश्चाताप, मनस्ताप. सिंगल का घेतली, का विश्वास ठेवला. मुख्याची मॅच आणली होती, भाच्यावरती चढवले 3 षटकार. लगेचच मात्र भाच्याचा वचपा काढला. मात्र बॉलिंग टाकताना शेवटचं ते भविष्य होतं प्रशांत नाईककडे. त्याने काय जादू केली, सिंगल घेतल्याने बोलले 4 विकेट. नाव 1 चेंडू आणि 10 धावा. मॅच कुठे होती, मॅच कुठे बनवली यार. याला म्हणतात क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स, इज अ ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स. वेल डन यार. 1 धाव देत 5 चेंडूवर लगातार हॅट्रिक, 4 विकेट. आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानाच्या आत आता गजानन नाईक. तुमच्याचकडे मयूर मात्रे यांच्या 500 आलेले आहेत. 1000 हॅट्रिक घेतली मयूर मात्रे. वेल डन यार. आत्मविश्वास वाढवला. त्यात प्रणिते सुनील दादा पाटील यांच्याकडून अजून 1000. शेवटचा बॉल, 1 चेंडूचा. मॅच व्हॉट अ लवली आहे सुशांत. व्हॉट अ मॅच. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. 1 चेंडू आणि 10. गजानन नाईक शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. पिचिंग डाऊन द लेग साइड. हे अजून एक ताणली गेले, वाढली गेले उत्सुकता, पण तो 1 चेंडू एवढे परत आणले. चूक करेल का, कोणाला ठावं. चूक होऊ शकते, पण तो भाग पडेल का. 1 चेंडू आणि 9, 1 गेंदे 9. ओलीने हॅट्रिक मात्र खरोखर इम्प्रेस केला. ग्रेट बॉलिंग आहे, ऍब्सोल्युटली ग्रेट. फक्त 2 धावा जेव्हा 11 धावांची आवश्यकता.